आदमापुरात भाविकांचा जनसागर लोटला. पालखी सोहळा व भंडाऱ्याची उधळण. श्री सद्गुरू बाळूमामा वार्षिक भंडारा उत्सव 2026 अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत वीणापूजन, पालखी सोहळा आणि भंडाऱ्याची उधळण करून सोहळा केला जातो. 9 मार्च ते 17 मार्च पर्यंत यावर्षी भंडारा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय. महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, गोवा सीमा भागातून लाखो भाविक सोहळ्यासाठी आदमापुरात दाखल झाले आहेत. यावर्षी पोलीस प्रशासन व ट्रस्टच्या वतीने काटेकोर बंदोबस्त केला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून आता आदमापूर भंडारा उत्सवाकडे पाहिले जाते. यावेळी यात्रेमध्ये पालखी सोहळा, धनगरी ढोलांचा गजर महाप्रसादाचे प्रमुख आकर्षण राहिले आहे. तसेच हेलिकॉप्टरमधून केलेली बाळूमामा मंदिरावर पुष्पांजली हे नवीन आकर्षण यावेळी लाखो भक्तांना पाहायला मिळाले. यात्रेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यावर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त केला आहे. या पालखी सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच उद्या बाळूमामांची भाकणूक पहाटे 4 वाजता कृष्णा डोने महाराज हे वर्तवणार आहेत. शेती, हवामान, राजकीय उलथापालथ आणि सामाजिक घडामोडी बाबतची ही भाकणूक खरी ठरत असल्याने लाखो भक्तांमध्ये यावर्षी याविषयी प्रचंड विश्वास व उत्सुकता लागून आहे. तरी यावर्षीच्या भाकणुकीचे थेट प्रक्षेपण आम्ही आमच्या न्यूज शाही कोल्हापूर या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तर आजच न्यूज शाही या चॅनलला सबस्क्राईब करा. न्यूज शाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट.